have books, please open. Okay, give your presentive first. Okay, done. Is my voice clear? Everybody? आवाज येतोय सगळ्यांना? Okay. Let me share my screen. Is everybody in a good network area? Please sit in a good network area and in a silent place. So you can concentrate on our lesson, no? Okay. So, can you remember up to which part we have completed last time? टीचर आपलं नेक्स्ट पेज. Okay, let me check. The end of Adil Shahi. हा, डू यू नो पर्यंत झाले. Okay. I think we have completed campaign against the Siddhi. टीचर तुम्ही कॅम्पेन सिद्धी एकदा परत सांगाल का? Okay, okay. No problem. Okay. I will tell you again what we have completed. The Maratha War of Independence. Our lesson name is The Maratha War of Independence. म्हणजे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. त्यांनी जे स्वातंत्र्यासाठी जो संग्राम केला, जे युद्ध केलं, त्याला बोललं जातं मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स. आणि हे जे 18th सेंचुरी आहे ती पूर्ण मराठा सेंचुरी असं बोललं जातं. 18th सेंचुरीमध्ये पूर्ण सेंचुरीमध्ये मराठ्यांनी इंडिपेंडन्ससाठी औरंगजेबशी, मुघलांशी लढाई केली किंवा त्यांच्या विरुद्ध ते बॅटल जे होतं ते कंटिन्युअस चालू होतं. सो 18th सेंचुरी वॉज द सेंचुरी ऑफ मराठा. देन आफ्टर शिवाजी आपण पाहिलं की छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभार सांभाळला. छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई आणि छत्रपती राजाराम महाराज. Actually, we will first see the family tree of Shivaji Maharaj. At the end, there is a family tree. First, we will check that so you can understand easily. First, there was a Maloji Raje. The father of Shahaji Raje means the grandfather of छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे ग्रँडफादर म्हणजे आजोबा कोण होते? मालोजी राजे. त्यांचे पुत्र द सन ऑफ मालोजी राजे वॉज शहाजी राजे. देन शहाजी राजे हॅड अ 3 sons. संभाजी महाराज, संभाजी भोसले मीन्स छत्रपती शिवाजी महाराज and व्यंकोजी. Among these 3, Chhatrapati Shivaji Maharaj was the king or Chhatrapati. Then he was the Chhatrapati. Then he have a 2 sons, Chhatrapati Sambhaji Maharaj and
छत्रपती राजाराम महाराज. दे हॅव अ 2 sons. सो संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजानंतर छत्रपती कोण झाले? संभाजी महाराज. अँड संभाजी महाराज जेव्हा म्हणजे मृत झाले किंवा ते गेले, त्यांच्यानंतर छत्रपती झाले राजाराम महाराज. ऍक्च्युली छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा, त्याने त्याचा राज्याभिषेक व्हायला पाहिजे, पण संभाजी महाराजांची जी वाईफ होती येसुबाई, त्यांनी काय केलं, स्वराज्यासाठी म्हणजे त्यांनी स्वतःचा सेल्फिशनेस किंवा स्वार्थ बाजूला ठेवून त्यांनी राजाराम महाराजांना म्हणजे संभाजी महाराजांचे जे ब्रदर होते त्यांना छत्रपती बनवलं. सो संभाजी महाराज अँड राजाराम महाराज वॉज द ब्रदर्स. देन आफ्टर राजाराम महाराज छत्रपती कोण झाले? तर शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज किंवा ते शाहू महाराज होते, ते आधीपासूनच एका राज्याचा ते कारभार बघत होते, म्हणून सिन्स त्यांचं हे बघा, सिन्स 1682 टू 1749 पर्यंत ते होते, म्हणजे त्यांची जयंती आणि पुण्यतिथी जे म्हणतो आपण. त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांचे 2 sons होते, छत्रपती शिवाजी अँड छत्रपती संभाजी. त्यांचीच ती नावं अगेन त्यांच्या ग्रँड सन्सला किंवा सन्सला दिलेली आहेत बघा. राजाराम महाराजांचे मुलांची नावं परत शिवाजी आणि संभाजी. अँड देन छत्रपती शिवाजी होते राजाराम महाराजांचे पुत्र, त्यांचे परत त्यांचा जो मुलगा होता म्हणजे अडॉप्टेड बाय सातारा गादी, रामराजा. ही वॉज रामराजा. आणि शाहू महाराजांचे जे सन होते ते पण होते छत्रपती रामराजा. दिस इज द फॅमिली ट्री ऑफ भोसले फॅमिली. मीन्स शिवाजी महाराजांच्या आजोबांपासून ते शिवाजी महाराजांचे जे सगळे ग्रँडसन ग्रँडसन जे होते त्यांचा हा फॅमिली ट्री आहे. ओके, देन वी हॅव सीन ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ संभाजी महाराज. संभाजी महाराज आपला राज्यकारभार कसा बघत होते, त्यांनी काय काय चेंजेस केले होते शिवाजी महाराजानंतर, ते कसं कसं लढले, पोर्तुगीजांना कसा लढा दिला किंवा मुघलांशी ते कसं कंटिन्युअसली फाईट करत राहिले. ओके, let's see. Do you know? Aurangzeb thought that once Maratha forts were captured, their rule too would come to an end. औरंगजेबाला काय वाटत होतं की एकदा मराठ्यांचे जे किल्ले आहेत ते आपल्या ताब्यात घेतले म्हणजे त्यांचं जे राज्य आहे ते पण अस्तित्वात येईल किंवा संपून जाईल. सो ही पुट अ सेज अराउंड रामसेज फोर्ट नियर नाशिक. Aurangzeb's army was huge. The Maratha army was small, but they fought with perseverance. The siege continued for the next 5 years. This bravery of handful Maratha soldiers was unparalleled. हे आपण पाहिलं होतं लास्ट टाइम की औरंगजेबांची जी सैन्य होतं ते खूप जास्त होतं कम्पेअर टू मराठ्यांचं. तर मराठ्यांकडे कमी सैन्य होतं तरी पण ते कंटिन्युअसली धाडसाने त्यांच्याशी फाईट करत राहिले. दिस रेजिस्टन्स ऑफर्ड बाय मराठाज मेड औरंगजेब रिअलाइज द डिफिकल्टी ऑफ फायटिंग विथ देम. त्यावेळेस मग औरंगजेबला कळलं की मराठ्यांना हरवणं एवढं इझी नाहीये, तर इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. कॅम्पेन अगेन्स्ट द सिद्धी. सिद्धी विरोधात कॅम्पेन कसं केलं? आता संभाजी महाराजांनी वेगवेगळ्या जे राजे होते जे त्यांच्या वरती हल्ला करत होते किंवा अटॅक करत होते त्यांच्या विरुद्ध त्यांनी कशा मोहिमा केल्या ते आपण पाहायचे. सो कॅम्पेन अगेन्स्ट द सिद्धी. औरंगजेब जसा त्रास देत होता मराठ्यांना किंवा संभाजीराजांना, तसंच एका दुसऱ्या दिशेने सिद्धी पण आक्रमण करत होता, हल्ले करत होता मराठा साम्राज्यावर. द सिद्धी ऑफ जंजिरा यूज टू हॅरॅस द पीपल in the Maratha territory. He used to raid, burn and loot the Maratha territory and commit atrocities. Sabhasad has described him as a rat in the house. Sambhaji Maharaj started the campaign against him in
1682, his army led a siege to Siddhi's Dandarajpuri fort. He battled the fort Janjira with the artillery. But at the same time, Mughal army invaded Swaraj. Sambhaji Maharaj had to abandon the Janjira campaign and turn back. ओके. सो सिद्धीने काय केलं होतं तर जंजिरा किल्ला त्याच्या ताब्यामध्ये होता. सिद्धीच्या ताब्यामध्ये जंजिरा किल्ला होता आणि तो लोकांना सतत त्रास देत होता. जे मराठा साम्राज्यातले लोक आहे, मराठाच्या परिसरातले लोक आहेत, प्रदेशातले, तर त्यांना तो कंटिन्युअसली त्रास देत होता. त्यांना जाळपोळ करणं, लूटमार करणं किंवा रेड टाकणं घरावरती, असे हे काम तो करायचा. तर सभासद हॅज डिस्क्राइब्ड हिम ॲज अ रॅट इन द हाऊस. तिथले जे लोक होते त्यांनी त्याला काय वर्णन केलंय तर तो एक घरामधला उंदीर होता. मी हे लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की घरामध्ये उंदीर आपल्याला आवडतो का, आपण त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करतो. तसं मराठा साम्राज्यामधला तो एक उंदीर होता असं त्याचं वर्णन केलंय. मग संभाजी महाराजांनी त्याच्या अगेन्स्ट कॅम्पेन स्टार्ट केलं, त्याच्याबरोबर फाईट करायला चालू केलं. पण ऍट द सेम टाइम काय झालं, मुघल आर्मीचं पण आक्रमण झालं आणि त्याच्यामुळे संभाजीराजे जे सिद्धी बरोबर फाईट करत होते ती मोहीम त्यांना, ते कॅम्पेन जे आहे त्यांना तिथेच सोडावं लागलं आणि परत मागे फिरावं लागलं. देन कॅम्पेन अगेन्स्ट द पोर्तुगीजांबरोबर त्यांनी कसा लढा दिला. द पोर्तुगीज ऑफ गोवा जॉईन हँड विथ द एम्पेरर अगेन्स्ट संभाजी महाराज. So Sambhaji Maharaj decided to teach a lesson to the Portuguese. He attacked the Revadanda fort of Portuguese in 1683. To counter this, Portuguese led a siege to the Fonda fort of the Marathas on the Goa border. गोव्याचे जे पोर्तुगीज आहेत त्यांनी एम्पेरर म्हणजे जो औरंगजेब आहे, मुघल जे आहेत त्यांच्याशी हात मिळवणी केली, त्यांच्याशी हँड जॉईन केले, म्हणजे संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये. सो संभाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्याचं ठरवलं, पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवलं. तर त्यामुळे त्यांनी काय केलं, पोर्तुगीजांच्या ताब्यातला जो रेवदंडा फोर्ट आहे त्याच्यावरती अटॅक केला. मग त्या अटॅकला उत्तर देण्यासाठी पोर्तुगीजांनी काय केलं तर मराठ्यांचा जो फोंडा फोर्ट होता गोवा बॉर्डरवरती त्याला सेज केलं, म्हणजे त्याला वेढा घातला. द मराठाज ब्रोक थ्रू द सेज अँड अटॅक गोवा. आणि मराठ्यांनी काय केलं, तो वेढा मोडून काढला आणि गोव्यावरती अटॅक केला. इन दिस बॅटल येसाजी कंग शोज ग्रेट व्हॅलर. द पोर्तुगीज गव्हर्नर गॉट वाउंडेड अँड रिट्रीटेड. मग ह्या काळामध्ये काय झालं, येसाजी जो आहे त्याने म्हणजे खूप कर्तबगारी दाखवली त्या युद्धामध्ये. आणि पोर्तुगीज गव्हर्नर आहे तो जखमी झाला. वाउंडेड मीन्स काय, जखमी झाला. आणि रिट्रीटेड म्हणजे त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू होती. संभाजी महाराज फॉलोड हिम. आणि मग त्यामुळे संभाजी महाराजांनी त्याला फॉलो केलं, गव्हर्नरला, जो पोर्तुगीजांचा गव्हर्नर होता त्याला. द पोर्तुगीज वेअर इन डीप ट्रबल. ऍट दिस टाइम संभाजी महाराज गॉट द न्यूज दॅट मुघल had attacked South Konkan. Therefore, he had to abandon the winning campaign of Goa and return to fight with the Mughals. पण जेव्हा आता पोर्तुगीजांची त्यांची लढाई चालू होती त्याच वेळेला मुघलांनी आक्रमण केलं. जेव्हा सिद्धी बरोबर लढाई चालू होती तेव्हा पण मुघलांनी आक्रमण केलं आणि पोर्तुगीजांशी ते जिंकणारच होते. त्यांनी खूप त्रास द्यायला सुरुवात केली होती, पोर्तुगीजांना अटॅक्स करायला चालू केलं होतं, पण त्याच वेळेला मुघलांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं. सो he had to break that campaign of Goa and return to fight with Mughals. परत मुघलांची लढाई करण्यासाठी त्यांना परत फिरावं लागलं. द एंड ऑफ आदिलशाही अँड कुतुबशाही. अंडरस्टूड? समजतंय का? Actually, we had seen this part last time, but I have again explained you. Okay, so okay, who will read the next part? Okay.
Okay, Teacher, Gaurav and Ruth. Gaurav and Ruth. Okay. Rudra, read. This is the end of Adil Shah and Qutub Shahi, na? Yes. The end of Adil Shahi and Qutub Shahi. Aurangzeb did not succeed in his campaign against the Marathas. Therefore, he suspended that campaign. Then he turned towards the kingdoms of Adil Shah and Qutub Shah and conquered them. The wealth and army of both the kingdoms was not acquired by the Mughals, and it made Aurangzeb even stronger. Then he concentrated all his might on defeating the Marathas. He attacked the territory from all sides. The Maratha army general Hambirao Mohite got killed during an encounter with Mughal army. Due to this blow, the military strength of Sambhaji Maharaj. Okay. Okay. Sambhaji Maharaj was First we will understand this. The end of आदिलशाही and कुतुबशाही. आदिलशाही आणि कुतुबशाहीचा शेवट कसा झाला? तर औरंगजेब डिड नॉट सक्सीड इन हिज कॅम्पेन अगेन्स्ट मराठा. औरंगजेब कंटिन्युअसली मराठ्यांवरती अटॅक करत होता, पण संभाजी महाराज, शिवाजी महाराज कंटिन्युअसली त्याला फाईट करत होते. त्याच्यामुळे तो त्यांच्या अगेन्स्ट सक्सेसफुल होत नव्हता. मराठ्यांच्या अगेन्स्ट त्याला यश मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, ही सस्पेंडेड दॅट कॅम्पेन, म्हणजे ते त्यांनी मोहीम ती थांबवली. अँड देन टर्न टुवर्ड्स द किंगडम ऑफ आदिलशाह अँड कुतुबशाह अँड कॉन्क्वेर्ड देम. मग त्याने काय केलं, आदिलशाह आणि कुतुबशहाचे जे राज्य होते त्याच्यावरती अटॅक केला आणि कॉन्क्वेर्ड म्हणजे ती राज्य त्यांनी जिंकून घेतली. आदिलशहाची आणि कुतुबशहाची जी राज्य होती ती त्यांनी आपल्या राज्याला जोडली. द वेल्थ अँड आर्मी ऑफ बोथ द किंगडम्स वॉज नाऊ एक्वायर्ड बाय द मुघल्स अँड इट मेड औरंगजेब इव्हन स्ट्रॉंगर. त्याच्यामुळे काय झालं, आदिलशहा आणि कुतुबशहाचं सैन्य पण, त्याची आर्मी जी होती ती पण त्याच्या किंगडमला मिळाली आणि तो अजूनच स्ट्रॉंग झाला. औरंगजेब जो होता, he became a more stronger. Then he concentrated all his might on defeating the Marathas. मग त्याने ऍक्च्युली तो स्ट्रॉंग झाला होता, अजूनच स्ट्रॉंग झाला होता. त्यामुळे त्यांनी याचा वापर मराठ्यांना हरवण्यासाठी, डिफीट करण्यासाठी केला. त्याच्यावरती त्याने लक्ष केंद्रित केलं. ही अटॅक देअर टेरिटरी फ्रॉम ऑल साइड्स. मराठ्यांचे जे प्रदेश होते, टेरिटरी जे होते, छोटे छोटे रिजन्स होते, त्याला सगळ्या साइड्सने अटॅक करायला सुरुवात केली. द मराठा आर्मी जनरल हंबीरराव मोहिते गॉट किल्ड ड्युरिंग द एन्काउंटर विथ द मुघल आर्मी. तर मुघल आर्मी सोबतच्या लढाईमध्ये हे जे आहेत हंबीरराव मोहिते ते मरण पावले. ड्यू टू धिस ब्लो द मिलिटरी स्ट्रेंथ ऑफ संभाजी महाराज हॅज विकन. आणि त्याच्यामुळे जेव्हा हंबीरराव मोहिते ते जेव्हा गेले, त्याच्यानंतर संभाजी महाराजांची जी सैन्य होतं ते अजूनच कमजोर झालं, अजून वीक झालं. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ संभाजी महाराज. तर संभाजी महाराज जे होते ते राज्यकारभार कसा पाहत होते? Always these 4 people put the name in the chat box. What about others? Sakit, साकित आहे का ऑनलाइन? Are you in the class? Shruti, Shruti, where are all the students? टीचर हम्म साकेतने बघा खाली लिहिलंय की त्याचं काहीतरी माईकचा इश्यू म्हणून तो वाचू नाही शकत. ओके ओके. Where, Miss, I can't read last 2 lecture. Okay.
I have some mic issue. Okay. Prajakta. Prajakta, are you online? Nobody is there. Where are all the students? Vedika, Yes, Vedika, ma'am. तू रीड करणार का नेक्स्ट पार्ट? Oh, okay, ma'am. ओके. So read administration of Sambhaji Maharaj. Administration of Sambhaji Maharaj. Even though Sambhaji Maharaj was busy fighting on various battle fronts, he did not ignore his administrative responsibilities. He continued the Prompt. prompt justice and revenue system, which was characteristics of Chhatrapati Shivaji Maharaj. Or he severely punished the landlords who harassed common people and who rebelled against the Swaraj. He gave administrative powers to Maharani Yasubai. He gave her own stamp. He continued the legacy of Shivaji Maharaj's warfare policies. Okay. Good. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ संभाजी महाराज. तर संभाजी महाराज जे होते ते फक्त युद्धच नव्हते करत. आपण आतापर्यंत त्यांचं जे युद्धाशी रिलेटेड त्यांची ब्रेवरी बघितली आपण. पण ते ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे राज्यकारभार कसा बघत होते. तर इवन दो संभाजी महाराज वॉज बिझी फायटिंग ऑन व्हेरियस बॅटल फ्रंट्स, ही डिड नॉट इग्नोर हिज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीज. सेम आपण शिवाजी महाराजांचं बघितलं. शिवाजी महाराज युद्धामध्ये जेवढे चांगले योद्धा होते तेवढेच ते राज्यकारभारही चांगला करायचे. त्याचप्रमाणे संभाजी महाराज सुद्धा जरी वेगवेगळ्या युद्धामध्ये ते बॅटल फ्रंट्स म्हणजे समोर जरी युद्ध करत असतील, युद्धामध्ये जे मुख्य सहभाग घेत असले तरी पण ते त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी होत्या. म्हणजे राज्य कारभाराशी रिलेटेड राज्यातल्या जनतेसाठी त्यांच्या ज्या काही जबाबदाऱ्या होत्या त्याच्याकडे ते दुर्लक्ष नव्हते करत. ही कंटिन्यूड द प्रॉम्प्ट जस्टिस अँड रेव्हेन्यू सिस्टीम. त्यांनी जी प्रॉम्प्ट जस्टिस म्हणजे न्याय आणि रेव्हेन्यू मीन्स काय म्हणतात त्याला, टॅक्स बोलतो ना आपण. रेव्हेन्यू सिस्टीम म्हणजे महसूल व्यवस्था. तर चोख न्याय आणि महसूल व्यवस्था या ज्या दोन गोष्टी होत्या त्या कंटिन्यू चालू ठेवल्या. विच वॉज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज इरा. म्हणजे शिवाजी महाराजांच्या इरामधल्या म्हणजे सर्व शिवाजी महाराजांच्या काळातल्या ज्या दोन गोष्टी होत्या, प्रॉम्प्ट जस्टिस आणि रेव्हेन्यू सिस्टीम. तर ह्या दोन गोष्टी त्यांनी कंटिन्यू चालू ठेवल्या. म्हणजे लोकांना योग्य न्याय देणं आणि रेव्हेन्यू सिस्टीम म्हणजे महसूल म्हणजे टॅक्स पे करतो आपण. आपल्या उत्पन्नातला थोडासा वाटा आपण राजाला द्यायचा, असं जे शिवाजी महाराजांनी चालू केलं होतं रेव्हेन्यू सिस्टीम, ती त्यांनी कंटिन्यू केली. ही सिव्हिअरली पनिश्ड द लँडलॉर्ड हू हॅरेस्ड कॉमन पीपल अँड हू रिबेल्ड अगेन्स्ट द स्वराज. त्यांनी सिव्हिअरली पनिश्ड म्हणजे चांगली व्यवस्थित शिक्षा दिली त्या लोकांना जे लँडलॉर्ड्स होते म्हणजे वतनदार होते, जे जमीनदार होते, जे कॉमन पीपलला हॅरॅस करत होते म्हणजे त्रास देत होते. सर्वसामान्य लोकांना जे जमीनदार जे होते ते त्रास देत होते किंवा जे स्वराज्याच्या विरोधात बंड करत होते, स्वराज्याच्या भल्यासाठी जे काम नव्हते करत तर त्याच्या अगेन्स्ट जे होते स्वराज्याच्या त्या लोकांना त्यांनी पनिशमेंट दिली. ही गेव ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स टू महाराणी येसुबाई. त्यांची जी वाईफ होती तर त्यांनी त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स म्हणजे राज्यकारभाराच्या काही ज्या पॉवर्स होत्या, ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या त्या महाराणी येसुबाईंना दिल्या होत्या. ही गेव हर ओन स्टॅम्प म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी स्वतःचा स्टॅम्प बनवून दिला होता. महाराणी येसुबाई यांच्या नावाचा स्टॅम्प बनवला होता. स्टॅम्प मीन्स माहितीये तुम्हाला, शिक्का, की त्यांचा शिक्का आहे म्हणजे परमिशन
त्यांची जी परमिशन आहे ती येसुबाईंची परमिशन मिळाल्याशिवाय हे काम होणार नाही. म्हणजे असा एक शिक्का असतो त्यांच्या नावाचा, तो त्यांच्यासाठी बनवला होता त्यांनी स्पेशली. ही कंटिन्यूड द लेगसी ऑफ शिवाजी महाराज वेलफेअर पॉलिसी. तर शिवाजी महाराजांचे जे प्रजाहिताचे धोरण म्हणतात, वेलफेअर पॉलिसी म्हणजे काय, लोकांसाठी, कॉमन पीपलसाठीचे ज्या पॉलिसीज होत्या, जे धोरणं होते, जे रूल्स होते, ते त्याची लेगसी त्यांनी कंटिन्यू ठेवली होती. म्हणजे त्याचा जो वारसा होता शिवाजी महाराजांचा, तो पुढे त्यांनी चालू ठेवला होता. शिवाजी महाराज न्यू संस्कृत अँड मॅनी अदर लँग्वेजेस वेल. Sorry, Sambhaji Maharaj knew Sanskrit and many other languages well. He studied many ancient books on polity and wrote their gist in the book called Buddhabhushana. तर संभाजी महाराज जे होते ते संस्कृत सोबतच खूप सगळ्या लँग्वेजेस त्यांना येत होत्या. त्यांनी याच्यावरती म्हणजे पॉलिटी मीन्स काय, राजकारण, काय बोलतात त्याला, पॉलिटिकल जे बुक्स असतात त्याचा त्यांना खूप अभ्यास होता आणि त्याच्यावरती त्यांनी गिस्ट म्हणजे त्याचा एक सारांश म्हणून एक बुक लिहिलं होतं. गिस्ट मीन्स काय, तर मेन पॉइंट्स म्हणतो ना आपण, त्याचं सार जे असतं, तर त्याचं एक बुक लिहिलं होतं. त्याचं नाव होतं बुधभूषण. ओके, wait. All will get a chance. Why one more time? You already read na, Rudra? Okay, Nidhi, read. I am audible, miss? Yes. Do you know? Do you know Sambhaji Maharaj composed Buddhabhushan in the Sanskrit language? The second chapter of this book discusses polity. It includes information about the rights of king, prime minister, prince, and their education and functions. The advertiser to the king, fort, and the good and material need on a fort, the army, the duties of a king, next, etc. Death of Okay. Sambhaji. Aurangzeb was trying very hard to defeat Sambhaji Maharaj. He had placed Mukarrab Khan in charge of the Kolhapur province. Mukarrab Khan learned that Sambhaji Maharaj was at Sangameshwar in Konkan. He raided the place and captured Sambhaji Maharaj. When Sambhaji Maharaj was taken to the emperor, he faced him fiercely. By the emperor's orders, he was brutally put to death on 11th March 1689. This Maratha Chhatrapati did not compromise his self-respect and faced his death nobly and bravely. The Marathas took inspiration from his sacrifice and intensified their fight against the Mughal. Okay. Nice. Okay, Sambhaji Maharaj composed Buddhabhushanam in Sanskrit. The second chapter of this book discuss polity, means त्यांचं जे बुक होतं ते संस्कृत मध्ये होतं आणि त्याच्या सेकंड चॅप्टर मध्ये काय आहे, पॉलिटी मीन्स राजकारण, पॉलिटिकल लाईक व्हॉट इज पॉलिटिक्स अँड ऑल, राजकारण म्हणजे काय किंवा काय, याच्यावरती त्यांचा सेकंड चॅप्टर होता. इट इन्क्लुड्स इन्फॉर्मेशन अबाउट व्हर्च्यूज ऑफ किंग, म्हणजे राजाची लक्षणे काय आहेत, चांगला राजा कसा असावा त्याची इन्फॉर्मेशन असेल त्याच्यामध्ये. प्राईम मिनिस्टर किंवा प्रधान कसा असावा राज्याचा. प्रिन्सेस म्हणजे काय बोलू शकतो, राजकुमार. अँड देअर एज्युकेशन, त्यांचं शिक्षण काय असावं, राजकुमारांनी त्यांचं शिक्षण आणि त्यांची कामं. फंक्शन्स म्हणजे त्यांनी काय काम केलं पाहिजे, राजकुमारांनी काय कामं केली पाहिजेत. द ऍडवायझर्स टू द किंग, जे राजाचे जे सल्लागार असतात ते कसे असले पाहिजेत. फोर्ट्स अँड द गुड्स अँड मटेरियल्स नेडेड ऑन फोर्ट, वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती आणि त्या किल्ल्यांवरती कोणते कोणते मटेरियल्स आवश्यक आहेत त्याची माहिती. त्याच्यानंतर द आर्मी, सैन्याविषयीची इन्फॉर्मेशन.
अँड द ड्युटीज ऑफ द किंग. राजाची काय कर्तव्य असतात, त्याच्या काय ड्युटीज असतात. एस्पिओनेज मीन्स हेर जे असतात ना, गुप्त हेर. पूर्वी राजे लोक गुप्त हेर ठेवायचे की जेणेकरून आजूबाजूच्या प्रदेशातली माहिती किंवा एनिमीज जे होते त्यांची माहिती राजाला मिळावी म्हणून जे हेर असत त्यांना काय बोलतात, एस्पिओनेज एक्सेट्रा. जी इन्फॉर्मेशन आहे ती त्या बुक मध्ये होती. डेथ ऑफ संभाजी महाराज. तर संभाजी महाराजांची डेथ का बरं झाली किंवा कशी झाली. औरंगजेब वॉज ट्राईंग व्हेरी हार्ड टू डिफीट संभाजी महाराज. ही हॅड प्लेस्ड मुकरब खान इन चार्ज ऑफ द कोल्हापूर प्रोव्हिन्स. तर औरंगजेब जो होता तो कंटिन्युअसली संभाजी महाराजांना हरवण्याच्या प्रयत्नात होता आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं तर कोल्हापूरचं जे प्रांत होता त्या ठिकाणी मुकरब खानला इन्चार्ज म्हणून पाठवलं. तिथला अधिकारी बनवून मुकरब खानला पाठवलं. मुकरब खान लर्न दॅट संभाजी महाराज वॉज ऍट संगमेश्वर इन कोकण. मग त्याच्या लक्षात आलं की संभाजी महाराज कुठे आहेत, कोकणमध्ये संगमेश्वर मध्ये आहेत. ही रेडेड द प्लेस अँड कॅप्चर्ड संभाजी महाराज. त्यांनी त्या प्लेसला वेढा घातलं आणि ती जी प्लेस होती ती ताब्यात घेतली. तिथे छापा घालून ती प्लेस त्यांनी ताब्यात घेतली. व्हेन संभाजी महाराज वॉज टेकन टू द एम्पेरर ही फेस्ड हिम फिअरलेसली. आणि हे संभाजी महाराजांना त्यांनी एम्पेरर मीन्स इथे एम्पेररचा मिनिंग काय आहे तर औरंगजेब, मुघल सम्राट होता ना औरंगजेब, तर ते एम्पेरर समोर आणलं त्यांना संभाजी महाराजांना. पण संभाजी महाराजांनी अशा परिस्थितीत सुद्धा खूप म्हणजे फिअरलेसली न घाबरता अशा परिस्थितीचा सामना केला त्यांनी. बाय द एम्पेरर्स ऑर्डर ही वॉज ब्रुटली पुट टू डेथ ऑन 11 मार्च 1689. मग हे औरंगजेबांच्या ऑर्डरनुसार, हे मुघलांनी जे ऑर्डर दिली त्याच्यानुसार त्यांना ब्रुटली म्हणजे खूप त्रास देऊन अमानुषपणे त्यांचा छळ करून त्यांना मारण्यात आलं संभाजी महाराजांना. दिस मराठा छत्रपती डिड नॉट कॉम्प्रोमाइज हिज सेल्फ रिस्पेक्ट अँड फेस्ड हिज डेथ नोबली अँड ब्रेवली. मग हे जे मराठा छत्रपती होते आपले संभाजी महाराज, त्यांनी कुठेही तडजोड केली नाही. त्यांनी आम्ही तुला म्हणजे औरंगजेबाला हार न मानता त्यांनी स्वतःच्या स्वाभिमानाचा कॉम्प्रोमाइज नाही केलं. त्यांनी कधीच तडजोड नाही केली स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टची. आणि त्यांनी जी त्यांची डेथ आहे, त्यांचं मरण त्यांनी खूप ब्रेवली धाडसीपणाने फेस केलं. म्हणजे एवढा त्रास दिलेला असताना सुद्धा ते मरणाला न घाबरता त्यांनी सगळ्या गोष्टी फेस केल्या. द मराठा टूक इन्स्पिरेशन फ्रॉम हिज सॅक्रिफाईस अँड इंटेन्सिफाईज देअर फाईट अगेन्स्ट द मुघल्स. त्याच्यामुळे काय झालं, मराठ्यांना साहजिकच प्रेरणा मिळाली. जे संभाजी महाराजांचा जो मृत्यू झाला, औरंगजेबाने त्यांना खूप अमानुषपणे त्यांची हत्या केली, त्याच्यामुळे मराठ्यांचं जे आंदोलन होतं ते अधिकच तीव्र झालं. त्यांनी जे सॅक्रिफाईस केलं, संभाजी महाराजांनी जे सॅक्रिफाईस केलं देशासाठी किंवा आपल्या मराठा साम्राज्यासाठी, ते बघून तिथले बाकीचे जे मराठा होते त्यांना खूप प्रेरणा मिळाली. त्यांचं जे आंदोलन होतं मुघलांविरोधात ते अधिकाधिक तीव्र होत गेलं. कारण त्यांच्या राजाला त्यांनी मारलं होतं, त्याच्यामुळे ते मराठा अजूनच रागवले होते आणि त्यांचं जे आंदोलन होतं, कॅम्पेन होतं, ते अजून इंटेन्सिफाय झालं म्हणजे तीव्र झालं. छत्रपती राजाराम महाराज. ओके, कार्तिक. येस मॅम. कॅन यू रीड छत्रपती राजाराम महाराज? Chhatrapati Rajaram Maharaj. Rajaram Maharaj was the second son of. तिथे छोटा दिसतोय, स्क्रीन नाही दिसत. Chhatrapati Shivaji Maharaj. He was born on 24 February 1670 on Raigad. He became Chhatrapati after the death of Sambhaji Maharaj. Now
Aurangzeb thought that these dreams of evenings Maratha the Maratha kingdom would be Realize. realized. He sent Zulfikar Khan. Zulfikar Khan to put Raigad under state. That time Rajaram Maharaj and his wife Maharani Tarabai and Sambhaji Maharaj's wife Maharani Yasubai and his son Swapna Shahu. Shahu were on Raigad. It was required for all members of the royal family to stay at one place. Maharani Yasubai take his Tackled traveled this unprecedented calamity. in Unprecedented calamity. bravely, reserving that she would not surrender to the Mughals under any condition. She took many Important important politics discussion on Raigad. It was detected that Rajaram Maharaj decided. escaped from Raigad and, if necessary, go to a far off place is Gigi. Like Jinji. Like Read slowly. Read slowly. फास्ट रीड करतो त्याच्यामुळे तुला मध्येच गडबड होती. it was paid that the fight to be find Raigad would connected under the leadership of Maharani Yasubai. Maharani Yasubai could not make Rajaram Maharaj not her own son of Chhatrapati. Here her her decision decision is a Schilling's shining example for of her love of and her extreme and selflessness. her Selflessness. selflessness. She kept the Maharaj Chhatrapati there without regret for her own life or that of her son. ओके. तू इंग्लिश मीडियमचा आहे ना कार्तिक? आर यू फ्रॉम इंग्लिश मीडियम और सेमी इंग्लिश? English medium. ओके. रीड स्लोली. यू आर रीडिंग व्हेरी फास्ट. त्याच्यामुळे गडबड होते आणि मोठे मोठे वर्ड्स खाऊन टाकतो तू मध्येच. वेगळंच काहीतरी रीड करतोय त्या वर्ड्सला. वेगळं प्रोनाऊन्स होतंय ते. ओके. नाउ लिसन टू मी where you have missed that words or your words were wrong. आता तुला लक्ष देऊन ऐकायचेत माझे मी जे रीड करतायत ते वर्ड्स आणि बघायचं आपले कुठे कुठे मिस्टेक्स होत्या. Chhatrapati Rajaram Maharaj. Rajaram Maharaj was the second son of. Please mute yourself. Chhatrapati Shivaji Maharaj. He was born on 24th February 1670 on Raigad. He became Chhatrapati after the death of Sambhaji Maharaj. Now, Aurangzeb thought that his dream of winning the Maratha kingdom would be realized. तर संभाजी महाराजांची डेट झाली त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज जे होते ते राजा बनले आणि त्याच्यानंतर
औरंगजेबाला काय वाटलं की आता त्यांचं जे मराठा किंगडम म्हणजे मराठा साम्राज्य जिंकायचं जे स्वप्न होतं ते आता पूर्ण होणार, रिअलाइज म्हणजे अस्तित्वात येणार किंवा ते स्वप्न आता पूर्ण होणार. ही सेंट जुल्फिकार खान टू पुट रायगड अंडर सेज. त्यांनी काय केलं की जुल्फिकार खानला पाठवलं, रायगडला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानला पाठवलं. दॅट टाइम राजाराम महाराज अँड हिज वाईफ महाराणी ताराबाई अँड संभाजी महाराज वाईफ महाराणी येसुबाई अँड हिज सन शाहू वेअर ऑन रायगड. तर रायगडला वेढा घालायचा होता. का बरं? कारण त्यावेळेला रायगडावरती कोण कोण होतं? तर राजाराम महाराज स्वतः आणि त्यांची वाईफ ताराबाई, संभाजी महाराज आणि त्यांची वाईफ येसुबाई आणि त्यांचा सन शाहू, हे सगळे कुठे होते? रायगडावरती होती. इट वॉज रिस्की फॉर ऑल मेंबर्स ऑफ द रॉयल फॅमिली टू स्टे ऍट वन प्लेस. मग ह्या सगळ्या फॅमिलीसाठी रिस्की होतं, एका जागेवर राहणं रिस्की होतं, कारण सगळ्यांची डेथ होण्याचे चान्सेस होते तिथे, कारण रायगडाला वेढा घातला होता जुल्फिकार खानने. त्यामुळे मग येसुबाई जे होत्या त्यांनी काय केलं, तर ही जी सिच्युएशन आहे ती रॉयल फॅमिली म्हणजे आपण म्हणतो ना राजाची फॅमिली, काय बोलतात त्याला, इट वॉज अ रिस्की फॉर ऑल मेंबर्स ऑफ द रॉयल फॅमिली, राजघराणं बोलतो आपण मराठीमध्ये. तर ही जी रॉयल फॅमिली होती त्यांना एका जागेवर राहणं अवघड होतं. त्यामुळे काय केलं, महाराणी येसुबाई आहे त्यांनी ही सिच्युएशन आहे ती कशी टॅकल केली? अनप्रेसिडेंटेड कॅलॅमिटी व्हेरी ब्रेवली. अनप्रेसिडेंटेड कॅलॅमिटी म्हणजे ही जी अभूतपूर्व संकट आलं होतं, खूप मोठं संकट. अनप्रेसिडेंटेड कॅलॅमिटी म्हणजे काय? संकट. टॅकल्ड म्हणजे काय? त्यांनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. हे जे मोठं संकट आलं होतं त्यांच्यावरती ते त्यांनी खूप धाडसाने टॅकल केलं, सॉल्व्ह केलं तो प्रॉब्लेम. रिझॉल्विंग दॅट शी वुड नॉट सरेंडर टू द मुघल्स अंडर एनी कंडिशन. अशा कंडिशन मध्ये सुद्धा त्या येसुबाई ज्या होत्या त्या मुघलांना शरण गेल्या नाही. शी टूक मॅनी इम्पॉर्टंट पॉलिटिकल डिसिजन्स ऑन रायगड. त्यांनी खूप महत्वाचे जे राजकीय निर्णय होते ते रायगडावरती असताना घेतले. इट वॉज डिसाइडेड दॅट राजाराम महाराज शुड एस्केप फ्रॉम रायगड अँड इफ नेसेसरी गो टू अ फार प्लेस लाईक जिंजी. त्यांनी असं ठरवलं की राजाराम महाराज जे होते त्यांनी रायगड सोडायचा आणि कुठे जायचं, तर दूरवरचं जे प्लेस आहे जिंजी तिथे जाऊन राहायचं. इट वॉज डिसाइडेड दॅट द फाईट टू डिफेंड रायगड वुड कंटिन्यू अंडर द लीडरशिप ऑफ महाराणी येसुबाई. तर त्यांनी डिसाइड केलं येसुबाईंनी की ही जी मुघलांसोबतचं जे युद्ध आहे रायगडावरचं ते कोणाच्या अंडर चालेल, तर ह्यांच्या नेतृत्वाखाली, महाराणी येसुबाईच्या नेतृत्वाखाली हे रायगडावरचं युद्ध चालणार असं त्यांनी सांगितलं. महाराणी येसुबाई चोज टू मेक राजाराम महाराज अँड नॉट हर ओन सन द छत्रपती. महाराणी येसुबाई आहे त्यांनी छत्रपती कुणाला बनवलं, तर राजाराम महाराजांना बनवलं. त्यांचा सन जो होता शाहू त्याला नाही बनवलं. हर डिसिजन इज द शायनिंग एक्झाम्पल ऑफ हर लव्ह फॉर स्वराज अँड हर एक्स्ट्रीम सेल्फलेसनेस. तर त्यांचं हे जो निर्णय होता, डिसिजन होतं, ते कशाचं एक्झाम्पल आहे, तर त्यांचं स्वराज्यावरती किती प्रेम होतं त्याचं ते एक्झाम्पल आहे. आणि सेल्फलेसनेस म्हणजे त्या किती निस्वार्थी होत्या, त्या आपल्या स्वतःच्या मुलाला राजा बनवू शकत होत्या, पण त्यांनी काय केलं, राजाराम महाराजांना राजा बनवलं. शी केप्ट द मराठा छत्रपती सिक्युअर विदाउट रिगार्ड फॉर हर ओन लाईफ. त्यांनी जे मराठा छत्रपती होते त्यांना नेहमीच संरक्षण दिलं, म्हणजे राजाराम महाराज होते त्यांना नेहमीच संरक्षण दिलं. स्वतःच्या जीवाची न पर्वा करता किंवा आपल्या मुलाच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी छत्रपतींचं संरक्षण केलं, त्यांना सिक्युअर केलं. ओके, अंडरस्टूड? Understood? Okay, Mansi, read. Yes, teacher. Have you understood all the things? Yes. Okay. So read next paragraph. Rajaram Maharaj leaves for Jinji. Rajaram Maharaj leaves for Jinji. On 5 April 1689, Rajaram Maharaj escaped from the
besiege Raigad with a few of his associates, he decided to go Okay. south to Jinji. The Jinji fort was invincible. It was not an easy task for the Mughals to capture this fort. Rajaram Maharaj took his faithful Sardars like Paraldal Niraji, Khandova, Hmm. Balal, Rupaji Bhosle and managed to reach Jinji. Okay. Read that next paragraph and then stop. The movements of the Marathas. It was difficult to defend the Raigad fort against the might of the Mughals. The Mughals captured Raigad in November 1689 and arrested Maharani Yasubai and Shahu. While going to Jinji, Rajaram Maharaj has assigned the duty to fight against the Mughals to Ramchandra Pant, Amatya, Shankaraji Narayan Sachiv, Santaji Ghorpade and Dhanaji Jadhav. Okay. Good. Thank you. Very good. फाइंड जिंजी ऑन अ मॅप ऑफ इंडिया. इंडियाच्या मॅप वरती जिंजी शोधून काढायचंय तुम्हाला. व्हेरी इझी टास्क फॉर यू. राजाराम महाराज लिव्स फॉर जिंजी. आता येसुबाईंनी सांगितलं होतं की राजारामांना तुम्ही रायगड सोडायचंय आणि लिव्ह द रायगड अँड गो टू द सेफ प्लेस लाईक जिंजी. तर मग ते जिंजीला जाण्यासाठी जेव्हा निघाले तर व्हेन ऑन 5 एप्रिल 1689 राजाराम महाराज एस्केप फ्रॉम बिसिज रायगड विथ द फ्यू ऑफ हिज असोसिएट्स. तर ते यशस्वी झाले. म्हणजे रायगडाला वेढा घातलेला होता मुघलांनी. तर त्या वेड्यातून सुटून ते जो रायगड आहे ते सोडण्यात यशस्वी झाले. ही डिसाइडेड टू गो साऊथ टू जिंजी. जिंजीमध्ये दक्षिणेच्या साईडला म्हणजे साऊथ साईडला जायचं त्यांनी ठरवलं. द जिंजी फोर्ट वॉज इनविसिबल. इट वॉज नॉट इझी टास्क फॉर द मुघल्स टू कॅप्चर धिस फोर्ट. तर जिंजी फोर्ट जो होता तो मराठ्यांच्या ताब्यात होता आणि इट वॉज इनव्हिन्सिबल मीन्स अभेद्य होता. त्याला मुघलांना लढणं त्या ठिकाणी एवढं इझी नव्हतं. त्यांना तो जो फोर्ट होता जिंजी तो कॅच करणं एवढं इझी नव्हतं. राजाराम महाराज टूक हिज फेथफुल सरदार्स लाईक प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाल, रुपाजी भोसले अँड मॅनेज टू रीच जिंजी. मग ह्या सगळ्या साथीदारांना घेऊन जे जिंजीला पोहोचले राजाराम महाराज. द मुवमेंट ऑफ मराठाज. इट वॉज डिफिकल्ट टू डिफेंड द रायगड फोर्ट अगेन्स्ट द माइट ऑफ मुघल्स. म्हणजे आता इकडे रायगड फोर्टला वेढा घातला होता मुघलांनी आणि तो त्यातून सोडवणं खूप डिफिकल्ट टास्क होतं. द मुघल्स कॅप्चर्ड रायगड इन नोव्हेंबर 1689 अँड अरेस्टेड महाराणी येसुबाई अँड शाहू. तर मुघलांनी तो रायगड आहे तो कॅप्चर केला आणि महाराणी येसुबाई आणि शाहू महाराजांना अटक केली, अरेस्ट केलं. While going to Jinji, Rajaram Maharaj had assigned duty to fight against the Mughals to Ramchandrapant Amantya, Shankarji Narayan Sachiv, संताजी घोरपडे अँड धनाजी जाधव. तर जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांसोबत लढायची जबाबदारी ह्या चौघांवरती सोपवली होती. From the Maratha point of view, the situation was critical. Aurangzeb had enticed many Maratha Sardar to his side by giving them watans and jagirs. आता मराठ्यांच्या दृष्टीने ही जी लढाई होती कारण खूप अवघड होती, क्रिटिकल होती. सिच्युएशन वॉज क्रिटिकल म्हणजे ती क्रिटिकल जी होती ती सिच्युएशन परिस्थिती जी होती ती खूप अवघड होती कारण औरंगजेबाचं सैन्य खूप जास्त होतं आणि त्यांनी काय केलं होतं औरंगजेबानी त्याचे मराठ्यांचे जे सरदार होते त्यांना आपल्या साईडला करून घेतलं होतं. त्यांना वतन्स म्हणजे वतन आणि जागीर्स म्हणजे तिथल्या जमिनी देऊन किंवा पैसा देऊन बक्षिस देऊन त्यांना काय केलं होतं आपल्याकडे वळवलं होतं. महाराज राजाराम ऑल्सो यूज द सेम टॅक्टिक्स टू थ्वार्ट द मुघल प्लान्स. आणि मग हे मुघलांचे जे प्लान्स आहेत ते मोडून काढण्यासाठी
राजाराम महाराजांनी पण सेम टॅक्टिक्स यूज केल्या, म्हणजे सेम आयडियाज त्यांनी लढवल्या, की ते जर सरदारांना औरंगजेब जसं वतन देत होता तसंच त्यांनी काय केलं, की इट वॉज प्रॉमिस दॅट इफ द मराठा सरदार कॅप्चर्ड मुघल टेरिटरी इट वुड बी गिवन टू हिम ॲज जागीर. तर राजाराम महाराजांनी एक रूल काढला, की जर मराठा सरदारांनी जर मुघलचं जर साम्राज्य टेरिटरी त्यांची ती कॅप्चर केली तर ते जे राज्य आहे तर ते त्या व्यक्तीला दिलं जाईल, म्हणजे त्या मराठा सरदारला ती जागीर म्हणून दिलं जाईल, बक्षीस म्हणून ती जी टेरिटरी आहे ती दिली जाईल. ड्यू टू दिस प्रॉमिस मॅनी कपॅबल मराठा सरदार कम फॉरवर्ड. तर त्याच्यामुळे काय झालं, तर बरेचसे मराठा सरदार होते, ब्रेव होते, पण ते पुढे येत नव्हते. ते लोक सुद्धा जागीर बक्षीस मिळणार ह्या आशेने ते पुढे आले. दे स्टार्टेड इन्व्हॉर्डिंग द मुघल टेरिटरी विथ विगर अँड डिफिटेड मुघल जनरल्स. मग त्यांनी काय केलं, त्या इन्व्हार्ड म्हणजे आक्रमण करायला, अटॅक करायला सुरुवात केली मुघल टेरिटरीवरती. विथ विगर म्हणजे खूप तीव्रतेने अटॅक करायला चालू केलं त्यांनी, धडाक्याने अटॅक करायला चालू केलं आणि त्या मुघल जनरलला त्याने हरवलं, डिफीट केलं. संताजी अँड धनाजी वेअर ऍट द फोरफ्रंट ऑफ दिस ऍक्शन्स. तर ह्या सगळ्या युद्धामध्ये संताजी आणि धनाजी फोरफ्रंट म्हणजे सगळ्यात पुढे होते. अगेन्स्ट देअर सरप्राईज अटॅक अँड गोरिला टॅक्टिक्स द इनॉर्मस अमाऊंट ऑफ वॉर मटेरियल अँड हेवी आर्टिलरी ऑफ द मुघल्स वेअर ऑफ लिटिल यूज. म्हणजे हे संताजी धनाजी एवढे ब्रेव होते की त्यांनी सरप्राईज अटॅक्स केले किंवा गोरिला यूज केल्या. म्हणजे काय गोरिला टॅक्टिक्स म्हणजे काय, गनिमी कावा, म्हणजे समोरच्याला काय करायचं, फसवायचं आणि आक्रमण करायचं किंवा त्याला काहीतरी फसवून अशा काही आयडिया लढवायच्या, त्याला काय बोललं जातं, गनिमी कावा. पुढे आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय त्यांनी गोरिला टॅक्टिकचं, ते बघूया आपण. The enormous amount of war material and heavy artillery of Mughals were of little use. मग त्यांचे जे सरप्राईज अटॅक होते किंवा गोरिला टॅक्टिक्स ज्या होत्या त्या यूज करून त्यांनी काय केलं, इतकं हेवी सैन्य होतं त्यांच्याकडे किंवा एवढं मटेरियल होतं, युद्ध किंवा दारुगोळा होता, तो त्याचा काहीच उपयोग झाला नाही. इतकं सगळं असून पण जे मुघल होते ते डिफीट होत होते, म्हणजे हरत होते. द मुघल फोर्सेस वेअर ऍट देअर विट्स एंड. म्हणजे ते मुघल फोर्स जे होते ते खूप वैतागले होते. विट्स एंड म्हणजे काय, त्यांना खूप वैताग आला होता, कारण ते मराठ्यांच्या विरोधात युद्ध जिंकू शकत नव्हते. ऑन वन ऑकेजन संताजी घोरपडे अँड विठोजी चव्हाण इवन कट अँड कॅरीड अवे द गोल्डन पिनॅकल ऑफ द एम्पेरर्स ओन टेंट इन अ सरप्राईज अटॅक. एके वेळेस तर असं झालं एका इव्हेंटमध्ये, तर संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण हे जे होते त्यांनी जे औरंगजेबाचा जो टेंट होता, तंबू होता, युद्धाच्या ठिकाणी तंबू बांधले जायचे आणि त्यावेळेला युद्ध चालायचं, तर त्यांचा जो तंबू होता त्याच्यावरती कळस होता, पिनॅकल म्हणजे काय, गोल्डन पिनॅकल, सोन्याचा कळस त्यांनी चोरून नेला होता त्या ठिकाणचा. तो सुद्धा ते कापून घेऊन गेले होते, कट करून. असा सरप्राईज अटॅक त्यांनी केला होता. त्यामुळे ते जे मुघल होते किंवा औरंगजेब होते ते खूप वैतागले होता. अंडरस्टूड? व्हॉइस इज ब्रेकिंग. Is my voice breaking? Voice is clear. Okay. I think Nidhi, you have some network issues. Check your network. Mansi understood. Then other students, have you all understood? The lessons are little big. You have to concentrate. Otherwise, you will not understand anything. And it is very interesting. आपण हिस्ट्री बघा किती इंटरेस्टिंग असते. आपण टीव्ही वरती वगैरे पाहतो ना, सिरियल्स मध्ये ह्या ज्या शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या गोष्टी पाहतो, पण आपण जेव्हा लेसन रीड करतो तेव्हा आपल्याला खूप क्लिअरली समजतं की ऍक्च्युअली काय होतं, त्यांचा फॅमिली ट्री कसा होता किंवा ते कसं. येस, लेसन इज इझी टू नो इफ यू कॉन्सन्ट्रेट, देन इफ यू पे अटेन्शन इट इज इझी टू अंडरस्टँड. ओके. Okay, Gaurav, read next part.
Ma'am, my voice is audible. Yes. Ma'am, Sage of Ginji. ma'am, full. Yes. Okay, ma'am. Read. Sage of Ginji. Once Raigad was captured, the emperor sent Zulfikar Khan to the south on the campaign of Ginji. He led siege to the fort of Ginji. The Marathas defended the fort bravely for the nearly 8 years. The Mughal forces engaged in the siege were fi- fire- fiercely attacked from Fiercely. outside by Santaji and Dhanaji. Rajaram Maharaj escaped through the siege and returned to the Maharashtra. Later, Zulfikar Khan captured the fort of Jinji. The return of Rajaram Maharaj to Maharashtra gave a boost to the Maratha activity. The Marathas attacked the Mughal territory of Khandesh, Varhad, and Baglan. Rajaram Maharaj inspired hundreds of brave Maratha warriors like Santaji and Dhanaji with his understanding nature and sta- statesmanship. He motivated them and to protect the Swaraj and thus performed a very valuable task. But even as Okay. all this was taking place, Rajaram Maharaj died on 2nd March 17,000 on Siaghad at Okay, wait. after a short period of illness. Okay. Stop. Good. Fast reading. Because we have a very Thank you, less ma'am. time in our hand, no? Only 3 minutes are left, I think. Sage of Yes. Jinji. तर जिंजीला वेढा घातला. आता त्यांनी काय केलं? रायगड कॅप्चर केलं. औरंगजेबाने काय केलं? रायगड कॅप्चर केलं. मग तेव्हा येसुबाईंनी राजाराम महाराजांना जिंजीला पाठवलं होतं. मग आता एकदा रायगड कॅप्चर झाला की आता त्यांनी त्यांचं मोर्चा कुठे वळवलं तर जिंजीला वेढा घालायला चालू केलं त्यांनी. Once Raigad was captured, the emperor sent Zulfikar Khan to the south on the campaign of Jinji. तर जिंजीची मोहिमेवर त्यांना पाठवलं. जुल्फिकार खानला तिकडे पाठवलं. ही लेड सेज ऑन द फोर्ट ऑफ जिंजी. त्याने काय केलं तर जिंजीला वेढा घातला. रायगड जिंकून घेतला आणि जिंजीला वेढा घातला. मराठा Okay. We will read one. Do you know? The Mughal soldiers were so scared of Dhanaji that when their horse balked while drinking water, they would say, "Why do you see Dhanaji in the water?" तर जो मुघल सोल्जर्स होते ते धनाजी आणि त्यांनी पिनॅकल आपण पाहिला आताच की जो हे कळस जो होता तो त्यांनी काढून घेतला गेला होता ना, काढून नेला होता. हे जे सगळे ब्रेव सरदार होते तर त्याला इतके घाबरले होते धनाजी. त्यातला जो धनाजी होता त्याला इतके घाबरले होते मुघल्स. जेव्हा त्यांचा घोडा पाणी पित नसत त्यावेळेला ते काय म्हणायचे की तुम्ही पाणी का नाही पिते? पाणी प्यायचं जर थांबला घोडा तर ते बोलत की तुला ह्याच्यामध्ये धनाजी दिसतोय का पाण्यामध्ये, म्हणून तू पाणी पित नाहीयेस का? म्हणजे एवढं ते धनाजीला घाबरले होते मुघल सोल्जर्स. सो मराठा डिफेंडेड द फोर्ट ब्रेवली फॉर नियरली 8 years. तर जिंजीला जेव्हा वेढा घातला जुल्फिकार खाननी त्यावेळेला मराठ्यांनी पण तेवढंच त्याचं संरक्षण केलं. त्याच्या सिक्युरिटीसाठी ते खूप धाडसाने लढले. नियरली 8 years, जवळजवळ 8 वर्ष त्यांनी लढा दिला. द मुघल फोर्सेस एंगेज्ड इन द स्टेज वेअर फिअर्सली अटॅक फ्रॉम आउटसाइड बाय संताजी अँड धनाजी. मुघल जेव्हा ह्याच्यामध्ये वेढा घालण्यामध्ये जेव्हा ते बिझी असायचे तेव्हा ते संताजी आणि धनाजी काय करायचे? बाहेरून अटॅक करायचे. त्या वेड्याच्या बाहेरून ते नेहमी अटॅक करायचे तिथल्या सैनिकांवर, मुघल सैनिकवर. राजाराम महाराज एस्केप थ्रू द स्टेज अँड रिटर्न टू द महाराष्ट्र. मग ह्या ज्या वेड्यातून राजाराम महाराजांची सुटका झाली ते सुटण्यात यशस्वी झाले. तिथून पळून जाण्यात ते यशस्वी झाले आणि महाराष्ट्रामध्ये ते परत आले.
लेटर जुल्फिकार खान कॅप्चर्ड द फोर्ट ऑफ जिंजी. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा राजा तिथून निघून गेले त्यावेळेला साहजिकच ते वीक झाले असतील, तिथले मराठा जे सरदार असतील तिथे थोडं वीक झालं असेल, त्यामुळे जुल्फिकार खानने जिंजी पण कॅप्चर केला. द रिटर्न ऑफ राजाराम महाराज टू महाराष्ट्र गेव अ बूस्ट टू द मराठा ऍक्टिव्हिटी. राजाराम महाराज जेव्हा परत आले आपल्या महाराष्ट्रामध्ये तेव्हा मराठ्यांच्या ऍक्टिव्हिटीजला म्हणजे स्वातंत्र्याची जी ऍक्टिव्हिटी होती इंडिपेंडन्स वॉर त्याला अजून जरा बूस्ट मिळाला, अजून चालना मिळाली. द मराठाज अटॅक द मुघल टेरिटरीज ऑफ खानदेश, वराड अँड बागलान. तर मराठ्यांनी कुठे कुठे अटॅक केले नंतर? खानदेशामध्ये अटॅक केलं. खानदेश मीन्स जळगाव, धुळे जळगाव जो एरिया आहे त्याला खानदेश बोललं जातं. वराड, विदर्भ वगैरे तिकडे वराड आणि बागलान ह्या गावांवरती अटॅक केले. राजाराम महाराज इन्स्पायर्ड हंड्रेड्स ऑफ ब्रेव्ह मराठा वॉरियर्स लाईक संताजी अँड धनाजी विथ हिज अंडरस्टँडिंग नेचर अँड स्टेटमॅनशिप. राजाराम महाराजांनी खूप लोकांना इन्स्पिरेशन दिलं म्हणजे प्रेरणा दिली. हंड्रेड्स ऑफ ब्रेव्ह मराठा वॉरियर्स, मराठ्यांचे जे सरदार होते संताजी धनाजी सारखे, त्यांना समजून घेऊन त्यांनी खूप सगळ्या लोकांना इन्स्पायर केलं. स्वराज्यासाठी लढण्यासाठी त्यांनी इन्स्पायर केलं. बिकॉज ऑफ हिज अंडरस्टँडिंग नेचर. राजाराम महाराजांचं नेचर कसं होतं? अंडरस्टँडिंग म्हणजे ते समजूतदार होते, आणि स्टेटमॅनशिप म्हणजे मुत्सद्देगिरी म्हणतात त्याला. स्टेटमॅनशिप मीन्स काय? मुत्सद्देगिरी, हुशार होते ते. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या अंडरस्टँडिंगनी इन्स्पिरेशन दिलं तिथल्या मराठा सरदारांना. ओके, आय थिंक our time is yes understood. Yes, ma'am. We have no time. Okay, so we will stop here. Please complete your homeworks. Other students, I have got only few homeworks. Nowadays you are not doing your homework. Okay? Madam, today's homework? Yes, I will put it on Google Classroom. Okay, ma'am. Bye, ma'am. Okay, bye. Good night. Bye. Thank you, miss. Nice explanation. Bye. Thank you.